नाही, माणसाने मोठ्या कानाचं असावं, हलक्या कानाचं असो. लोक म्हणतात माणूस खूप चांगला आहे पण जरा हलक्या कानाचा आहे. ज्याचे कान मोठे असतात तो विद्वान असतो बरं का. एकमेकाचे कान तपासून पाहू नका इथं. मोठे कान याचा अर्थ ज्याचं श्रवण व्यापक आहे तो विद्वान बनत असतो. गणपतीचे कान सुपासारखे कान आहे. गणपतीचे एक नाव आहे शूर्पकर्ण, सुपासारखे कान. केर मिश्रित धान्य असेल तर धान्यातून केर बाजूला करण्याचं काम सुप करतं. त्याप्रमाणे सार आणि असार ग्रहण करीत असताना आसाराचा त्याग करून सार ग्रहण करण्याची क्षमता ज्या कानामध्ये आहे त्याला शूर्पकर्ण असं म्हणतात. सार ग्रहण करणारे कान म्हणून मोठे कान. ज्याचं श्रवण व्यापक आहे तो विद्वान बनतो. गणपतीची सोंड म्हणजे नाक, लांब नाक आहे. माणसाने लांब नाकाचं असलं चालतं पण नकट्या नाकाचं असू नये. काही लोक म्हणतात इकडे नाक आहे का, कुठं गेलं नाक. इथं नाक शब्दाचा अर्थ प्रतिष्ठा. लांब नाक याचा अर्थ ज्यांची उच्च प्रतिष्ठा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दोन दात आहेत ना, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. वक्रतुंड महाकाय कोटी सर्वसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शास्त्राची भाषा वक्र असते. शास्त्र बोलतं वेगळं, अर्थ निघतो वेगळा. हे दर्शवण्याकरता दोन दात वेगळे दाखवले. त्यातला एक तुटलेला आहे. तुटलेला दात काय संकेत करतो? तुटलेल्या दाताचा संकेत आहे निरीश्वरवादी मताचं खंडन. तर अशा प्रकारे असणारे गणेश तत्व आहे. गणपतीचं वाहन आहे उंदीर. गणपतीला उंदीर का आवडला हो एवढा? कारण उंदीर तसा प्रयत्नवादी फार बरं का. तुम्ही कामा कधी बसतच नाही. कधी पाहिलं तुम्ही 4-5 तास निवांत झोपला उंदीर म्हणून. प्रयत्नवादी मनुष्य बुद्धिमान बनत असतो आणि म्हणून प्रयत्नवादी उंदीर आहे म्हणून गणपतीने उंदीर हे वाहन ठेवलेलं आहे. आता नवरात्र उत्सव चालू आहे, शारदीय नवरात्र. शरद ऋतूला प्रारंभ झालेला आहे आणि शरद ऋतूला प्रारंभ झाल्याच्या नंतर जे नवरात्र येते त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. या नवरात्रीमध्ये उपवास केला जातो. का उपवास करतात? देवीची उपासना म्हणून कोणी उपवास करतो तो भाग वेगळा आहे. हे झालं आध्यात्मिक कारण. यातलं वैज्ञानिक कारण असं आहे की शरद ऋतूला जेव्हा प्रारंभ होतो म्हणजे ऋतू बदलतो. आता पावसाळा संपतोय आणि हिवाळा सुरू होतो. हिवाळा आणि पावसाळ्या दोन ऋतूंचा हा संधी काळ आहे आणि दोन ऋतूंच्या संधी काळामध्ये जठराग्नी मंद होत असतो बरं. आणि अशा वेळेला लंघन करावं. लंघनम परम औषधम. आयुर्वेद सांगतं लंघन हे परम औषध असतं आणि म्हणून लंघन म्हणजे उपवास करावा. या काळात उपवास केल्याने जठराला दीप्ती प्रदीप्ती मिळते. जठर प्रदीप्त होत असतो. म्हणजे जठर प्रदीप्त झाला म्हणजे पचनक्रिया सुधारते. पण त्याआधी आपल्याला काही दिवस उपवास केला पाहिजे. म्हणून नवरात्रीत उपवास करतात. हे एक कारण आहे. कारण शरद ऋतूमध्ये काही रोग होण्याची शक्यता असते. काही लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण म्हणतो जीवेत शरदाशतम. जीवेत शरदशतम का म्हणतो? हेमंत शतम, शिशिर शतम, वसंत शतम असं म्हणत नाही.
शरद ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचा ऋतू आहे. अशा वेळेला ज्या वेळेला 2 ऋतूंचा बदल होत असतो, संधिकाळ असतो, अशा वेळेला काही रोग होतात. ती रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्याकरता लंघन सांगितलं.